भिडे साहेब. अरे दयालू पांडे, बोल बोल. तुमची काय चावी हरवली काय? तुला कसं कळलं? आता तुम्ही माधवी वहिनी सोबत बोलत होता तेव्हा मी ऐकलं. नाही असं काही नाही. हे घ्या पेपरचं बिल. हा. अहो कोण आलंय? अगं पेपरचं बिल आलं आहे माधवी, तू घराची चावी शोध ना. घरची चावी हरवली काय? अरे बाबा तू ते सगळं सोड. मागच्या महिन्यात एक दिवस पेपर आला नव्हता, लक्षात आहे ना? हो त्याचे पैसे कापलेत. बघा तुम्ही 29 दिवसच आहेत. हा एक मिनिट. हे 300 आणि हे 30. ठीक आहे. ठीक आहे भिडे भाऊ, येतो. माधवी, माधवी, चावी मिळाली? नाही मिळाली. तुम्ही इतकं चावी चावी करताय की जसं की चावी नाही कोहिनूर हिरा हरवला. माझ्यासाठी माझ्या घराची चावी म्हणजे कोहिनूर हिराच आहे, कळलं? चल मी पण शोधतो. थांबा बघते. अगं तू जाऊन चावी शोध. काय बाई हा माणूस. नमस्कार भिडे भाऊ साहेब. हा नमस्ते बाबू. कोण आलंय? अगं तू घराची चावी शोध ना. काय झालं भिडे साहेब? घराची चावी हरवली का? अरे हिच्यामुळे सगळ्यांना चावी बद्दल कळतंय. नाही असं काही नाहीये. बोल बोल काय काम आहे? ते दिवाळीमध्ये सोसायटीला लाइटिंग केली होती ना, त्याचे पैसे घ्यायला आलोय. अच्छा अच्छा. हा किती झालं बिल? 3,500. 3,500 रुपये? काय बाबा काय काय चाललं काय? गोकुळधामवाल्यांना लुटतोयस काय? अरे काय भिडे साहेब, मागच्या वर्षी पण दिवाळीमध्ये 3,500च घेतले होते. आता महागाई एवढी वाढली आहे पण आम्ही आमचे भाव वाढवले नाहीयेत. नाही मागच्या दिवाळीत कमी घेतले होतेस तू, आता 3,000च घे. अरे भिडे साहेब, मागच्या वर्षी पण दिवाळीमध्ये 3,500च घेतले होते. हवं तर मागच्या दिवाळीचं बिल बघा. ठीक आहे, मी चेक करेनच आणि जर कमी असेल ना तर पुढच्या बिलातून कापून घे. हो ठीक आहे. 3,500 ना? ठीक आहे. थँक्यू. माधवी काय करते ही? चावी मिळाली की नाही? हा मिळाली ना? नाही. मग हसतेस कशाला? चावी नाही मिळाली पण तुमच्या काळातली गोष्ट मिळाली आहे. काय? एवढं दाट जंगल होतं पण आता मंगळ ग्रह झाला आहे एकदम. काय जंगल मंगल काय? हो झालाय ना मंगळ ग्रह. माधवी जर आपल्या घराची चावी नाही मिळाली ना तर आपल्या घरात अमंगळ होईल हे लक्षात ठेव. माहिती आहे ना घरात किती किती दागिने आहेत ते. आणि तुझ्यामुळे तो दयालू पांडे आणि बाबूभाई इलेक्ट्रिशियन दोघांनाही कळलं की घराची चावी हरवली आहे. माझ्यामुळे? नाहीतर काय. मी काय केलं? अरे काय केलं? आतून कोण ओरडून विचारत होतं कोण आहे? अच्छा मग उत्तर कोण देत होतं? तू घरची चावी शोध, घरची चावी शोध. आणि एक मिनिट, मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तर तुम्ही दिलीच नाही. घरची चावी शोध, घरची चावी शोध. हे कोण बोलत होतं? मला सांगतायत माझ्यामुळे म्हणून. अगं मला इथे एवढं टेन्शन आलंय माधवी आणि तुझं टेन्शन. तुमचं नाव ना टेन्शन कुमार भिडे असायला हवं होतं. किती टेन्शन घेता हो. आता हे सगळं सोडा आणि आधी चेतना वहिनींकडे पापड लोणच्याची डिलिव्हरी देऊन या. ठीक आहे, तू पार्सल रेडी कर, मी चावी शोधतो. चल. हा चला. अरे तू जा, मी बघतो. जा. अरे अंटू घुसल मंटू घुसल सगळेच घुसळ घुसली. तुमच्या दारी अर्ज इल्तजा करायला आलाय घनसू घायल जमालिया. हा या घनसू घायल या. बोला ना. अरे आम्ही तर फक्त एवढंच म्हणतोय की आमच्यासारखे चांगले शायर मिळत नाही म्हणून शायरी बदनाम व्हायला लागली आहे. तुमच्या गोकुळधाम मध्ये माझी शाम आहे मुशायरा आहे. शाम कधी होणार आहे? हो लवकरच होईल घनसुमिया. माझं बोलणं सुरू आहे. काय मी सध्या थोडा टेन्शन मध्ये. अच्छा तुमचा त्रास आहे आणि आम्हाला होणाऱ्या त्रासाची काहीच किंमत नाहीये का? त्या दिवशी तुम्ही आणि जेठामिया उगाच काय मोठ्या बाता मारत होता की गोकुळधाम सोसायटी आणि आजूबाजूच्या सोसायटी मध्ये मुशायरा ठेवणार म्हणून. एक गोष्ट लक्षात ठेवा भिडे भाऊजान, आम्ही शपथ घेतो खाऊन पान, जर तुम्ही तुमच्या सोसायटी मध्ये माझा मुशायरा नाही ठेवणार तर मग मी कधीच आंघोळ नाही करणार. अरे बाबा सांगितलं ना मी तुझी मैफिल लवकरच ठेवेन. मी सध्या जरा टेन्शन मध्ये आहे. आम्ही समजू शकतो तुमच्या त्रासाचं कारण घरात चालू आहे चावी शोधायची कसरत. तुम्हाला कसं माहित? आमचं नाव घनसू घायल उगीच नाहीये. आम्ही सगळ्याची माहिती ठेवतो प्रत्येक क्षणी, कारण तुम्ही दवंडी पिटवली प्रत्येक क्षणी. मी कधी दवंडी पिटवली बाबा? अरे तुम्ही बाबू इलेक्ट्रिशियनला सांगितलं, बाबू इलेक्ट्रिशियनने आम्हाला सांगितलं आणि आता आम्ही तुम्हाला सांगतोय. अरे कन्फ्युजन कशाला करताय? अच्छा मी जे सांगितलं होतं ते काम झालं? अरे झालं म्हणजे काय, टाकीचे नळ आणि पाईप दोन्ही काढून टाकले. काय काढून टाकले?
अरे जोपर्यंत जुनं काढत नाही तोपर्यंत नवीन टाकणार कसं? तुम्ही पण कसं काय बोलता भाऊजान? बरोबर काम केलं ना घनसुख मिया, नंतर कोणाची तक्रार नकोय मला. अरे पूर येऊ द्या, वादळ येऊ द्या, नाहीतर सुनामी येऊ द्या, काही येऊ द्या, पण जो पाईप मी फिट केलाय ना तो कधी लीक होणार नाही, कधी. ही गंसू गायलची गॅरंटी आहे तुम्हाला. हा चला आता 1500 रुपये काढा. 1500 रुपये? अरे तुम्ही माझा मुशायरा ठेवणार आहे म्हणून 50% कमी केलेत मी. नाहीतर हे काम आहे ना हे 3000 पेक्षा कमी मध्ये कोणी करत नाही. हा ठीक आहे. कोणाचा तरी फोन आला मला, कोणाचा तरी. अरे चंदू, अरे बिया चंदू, सगळ्यांचा बंधू. अरे बिया येतोय ना, गरमागरम शायरी आणतो तुझ्यासाठी. हो आणतो ना. हे घे. 2000 रुपये. अरे मिया कुठल्याही सीझन मध्ये मिळतील बुट्टे, पण नाही मिळणार सुट्टे. तुम्ही मला 1500 रुपये सुट्टे द्या. हो हो सुट्टे देतो, फक्त शायरी नका ऐकू. हे घ्या, हे 1000 आणि 1 2 3 4 5 हे सुट्टे. ठीक आहे. अरे बा. हा. अहो हा चावी मिळाली. आदाब. हा आदाब. अगं त्यांना सगळं माहितीये. त्या बाबूभाई इलेक्ट्रिशियनने सगळ्यांना सांगितलं. तुमच्यामुळे आता लवकरात लवकर चावी शोध माधवी, नाहीतर आजच्या आज नवीन लॉक लावावं लागेल. त्यासाठी 4000चा खर्च होईल तो वेगळा. हा भाऊजान तुम्हाला नवीन कुलूप लावायचंय का? अरे मग आपले भाऊ आहेत ना चंदू भाऊ, त्यांना सांगा ते 3000 रुपयामध्ये तुमचं काम करून टाकतील, नवीन कुलूप लावून देतील. असं कुलूप लावतील की कधी तुम्हाला पण उघडता येणार नाही. अरे म्हणजे जोपर्यंत चावी लावत नाही तोपर्यंत कुलूप उघडणार नाही. नाही त्याची गरज नाही पडणार. अगदीच लागलं तर मी कॉल करेन. ना चला. यावर एक शेअर अर्ज आहे, नीट लक्ष देऊन ऐका. की धड धड धडकते ज्याला बघून तुमची धडधड, ती आहे आमची वहिनी. अगं बाई. आणि जी एकदा हरवली की परत कधीच मिळत नाही, तिला म्हणतात किल्ली. बाई बाई. आता मी एक शायरी अर्ज करू. अरे वा मिया, तुम्ही पण शेअर ऐकवणार? ऐकवा 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 ऐकवा. आता जर परत केलीत तुम्ही इथे शायरी तर परत कधीच चढणार नाही तुम्ही गोकुळधामची पायरी. अरे मी तर कधीपासून जायचं म्हणत होतो, तुम्हीच मागे लागला की शायरी ऐकवा शायरी ऐकवा शायरी ऐकवा. अच्छा आता मी निघतो. बघितलं, तुमच्यामुळे सगळ्यांना कळलं. आता तो नोटीस बोर्ड फक्त बाकी आहे, लिहून टाका त्याच्यावर. माझ्यामुळे? तुमच्यामुळे झालंय मॅडम. चावी तू हरवलीस माधवी. ओके मी शोधून काढीन. आता तुम्ही चेतना वहिनींकडे जाऊन पापड लोणच्याची डिलिव्हरी देऊन या. हा धरा जा. मी शोधेन, तुम्ही काळजी करू नका. हो नाही सापडलीच पाहिजे. जर चावी नाही मिळाली ना माधवी तर मी जेवणार नाही. हा नाही म्हणजे नाही. चावी शोध. पण त्याचा खाण्यावर का काढताय तुम्ही? अहो असं काय माझा जीव खाता? अरे देवा, चावी शोधावीच लागेल आता.